सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तापमानवाढ आणि मान्सून. आपण पाहतो गेल्या काही दशकांपासून हवामान अतिशय लहरी झालेलं आहे. त्यामुळे तापमानवाढ आणि मान्सून या दोन्हींचा संबंध सर्वसामान्य माणूस, शेती आणि उद्योग यांच्यावर होतो. आणि हा नेमका काय परिणाम आहे, हवामान कशा पद्धतीने बदलतं, त्याचा मुकाबला कसा करायचा, त्या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर कृष्णानंद घोसाळीकर यांना आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार सर. सर्वप्रथम मला सांगा की अलीकडं बदलत्या हवामानाची खूप चर्चा होते. एकदम एक्स्ट्रीम टोकाची थंडी, एकदम टोकाची गरमी, वेळी यावेळी पडणारा पाऊस, थंडी. तर ह्या सगळ्या हवामानाचं हे बिघडलेलं जे गणित आहे त्याचं कारण काय? इथे दोन गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात की पावसाळा किंवा हवामान जे आपण लहरी म्हणालात, तर त्याने एखाद्या आर्मीसारखं शिस्तीत राहणं असं अपेक्षा धरणं चुकीचं आहे. बरोबर. त्याचा लहरीपणा हाच त्याचा स्थायी नैसर्गिक भाग आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्याशी जुळवून घेत पुढे जाणं गरजेचं आहे. हे जर का आपल्याला समजलं तर बऱ्याचशा प्रश्नांची उकल करताना आपल्याला त्रास होणार नाही आहे. हवामान जे विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये असते हे सतत बदलत असतं आणि हा त्याचा एक भौगोलिक भागातला त्याचा जो एक संपूर्ण परिणाम आपल्याकडे दिसतं, जसं बाकीच्या वरच्या देशांमध्ये आपल्याला तो दिसत नाही आहे. पण आपण जे म्हणालात की गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या 25-30 वर्षामध्ये आपण बघतो की हवामानामध्ये होणारे जे बदल आहेत त्या बदलांमधली तीव्रता, त्याचा पसारा आणि एकंदर त्याची वारंवारता, ज्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो, हे वाढत चालले. मग ते उष्णलहरी असतील, शीतलहरी असतील किंवा अधूनमधून पडणारा पाऊस किंवा खूप मोठा पाऊस किंवा एक्स्ट्रीम हेवी अतिवृष्टीसारखा पाऊस, हे सर्व आपल्याला कुठेतरी वाढताना दिसतंय. म्हणून याच्याकडे थोडंसं सजगपणे बघायची गरज आहे. एक छोटंसं उदाहरण देतो की जर का थोडंसं आपण मागे गेलं तर दुष्काळ पूर्वी पण पडले होते देशामध्ये आणि जगामध्ये पण. इतिहासामध्ये दाखले आहेत, लिहिलेले दाखले आहेत, अतिशय व्यवस्थितपणे दाखले आहेत की दुष्काळ पूर्वी पण पडायचे. त्यामुळे आताही जे दुष्काळ पडतात त्याच्याकडे बघताना आपण प्रत्येक वेळी त्याला क्लायमेट चेंजचं लेबल लावणं बरोबर आहे का, तर मला असं वाटतं की त्याच्याकडे थोडंसं डोळसपणे बघायची गरज आहे. आणि पूर्वी दुष्काळामध्ये लोक दगावायचे किंवा ते मरायचे, पण आता कसं होतं की दुष्काळामध्ये मायग्रेशन व्हायला लागलेत, काही सुविधा यायला लागल्या. तर सायन्स एवढं प्रगत झालं आहे की आपल्याला दुष्काळ पडणार हे आपल्याला व्यवस्थितपणे सांगता येतं. त्यामुळे अशा प्रकारचे जे मोठे जे नैसर्गिक ज्या आपदा होतात त्याच्याकडे आपल्याकडे विज्ञानाने जे आपल्याला एक डोळसपणे बघायची एक वृत्ती दिली आहे, अभ्यास दिलेला आहे, जी गणिते दिलेत, मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रमाणामध्ये देशामध्ये आणि जगामध्ये आपदा नियंत्रण आणि एकंदरच त्याच्याबद्दलच्या सूचना, पूर्वसूचना अतिशय व्यवस्थितपणे देण्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रगती केली आहे. पण तरी पण मला असं वाटतं की बदलतं हवामान जे आहे हे वैज्ञानिकांसाठी, हवामान तज्ज्ञांसाठी, उपभोक्तांसाठी आणि सर्वांसाठी एक आव्हान नेहमीच उभं करतं आणि त्याच्यासाठीच मला असं वाटतं की आपल्याला अजून काम करायची गरज आहे. डिझास्टर मॅनेजमेंट तर अगदी खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतात. पण आता हे बदलतं जे हवामान आहे तर ते तापमानवाढीमुळं झालेलं आहे का? कारण असं एक सर्वसाधारणपणे निरीक्षण आहे की गेल्या काही वर्षांमध्ये किंवा शतकांमध्ये पृथ्वीचं तापमान 1.03 सेल्सिअस अंशांनी वाढलं आहे, असं एक निरीक्षण आहे.
तर हे खरं आहे का आणि याचा परिणाम होतो का? आपल्याकडे जे काही जागतिक स्तरावरती संशोधन केलं जातं तर त्याच्यामध्ये एक IPCC नावाची एक संस्था आहे ज्याला इंटरपॅनल गव्हर्नमेंटल क्लायमेट चेंजवरती ते काम करतं. तर त्यांचे अहवाल येतात. तर त्यांचा एक अहवाल होता, शेवटचा अहवाल AR6 म्हणजे असेसमेंट रिपोर्ट 6 होता, तो 2023मध्ये आला. आता AR7 जो आहे तो पुढच्या 2 वर्षामध्ये येणार आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे म्हटलं आहे की सध्या जे हवामानामध्ये होणारे जे बदल आहे त्याचं जे मूळ कारण आहे ते तापमान वाढ हे आहे. आणि ह्या तापमान वाढीसाठी मनुष्याचा जो हस्तक्षेप आहे तो पूर्वी त्यांची टक्केवारी कदाचित 90% कॉन्फिडन्स लेवल होता, पण आताचा जो IPCC रिपोर्ट आहे तो अतिशय व्यवस्थितपणे म्हणतो की जवळजवळ 100% लोकांच्या नको असलेल्या हस्तक्षेपामुळे पृथ्वीचं तापमान जे आहे ते वाढताना आपल्याला दिसतंय. किंवा कधीकधी प्रगती करताना काही गोष्टी राहून जातात, विकासाबरोबर काही गोष्टी राहून जातात, म्हणून ह्या अशा प्रकारची तापमानाची वाढ दिसते. एक छोटंसं उदाहरण देतो मी आपल्याला. 1 डिग्री जर का तापमान वाढलं तर 1 डिग्री तापमान वाढलं तर त्या हवेमध्ये भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स ज्याला म्हणतो जवळजवळ 7 पटीने त्याची आर्द्रता साठवून घ्यायची क्षमता वाढते. त्यामुळे काय होतात की ज्यावेळी पृथ्वीचं तापमान वाढतं त्यावेळी जर का आपण बघितलं की आपल्या लहानपणी जे लागून राहणारा पाऊस असायचा पावसाळ्यामध्ये, मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होता, ते दिवस आता आपल्याला कमी होतात दिसतात. आणि मुसळधार, अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीसारखे जे दिवस आहेत ते आपल्याला वारंवार होताना दिसत आहेत. 1 महिन्यात पडणारा पाऊस आपल्याला 3 ते 4 दिवसामध्ये मुंबई किंवा पुणे किंवा नाशिक किंवा कुठल्याही भागामध्ये आपल्याला दिसतो, अशा प्रकारे होताना दिसतोय. ह्याचा शेतीसाठी किती उपयोग होणार आहे, कसा त्याला आपल्याला करता येणार आहे, हा एक दुसरा प्रश्न आहे. पण अशा प्रकारचे दिवस कमी होतात कारण ह्याचं कारणच आहे की पृथ्वीचे जे तापमान वाढतंय त्याच्यामुळे त्याची आर्द्रता साठवून ठेवायची क्षमता वाढते आणि त्याच्यामुळे मग अशा प्रकारचे उंचच्या उंच ढग तयार होणे, गडगडाटासह पाऊस पडणे, ज्याला मग आणि मग त्याच्याने जे काही नुकसान होतं तर ह्याकडे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने मान्सून महत्त्वाचा आहे, पण बऱ्याच वेळेला शेतीच्या कामाची आणि मान्सूनची काय गणिताची घडी जमताना दिसत नाही. बऱ्याच वेळेला पेरण्या करतात, पाऊस पडत नाही किंवा खूप प्रचंड पाऊस सुरू होतो, पेरण्या खोळंबून राहतात. तर शेतकऱ्यांनी कसं काय करावं या अशा परिस्थितीमध्ये, ह्या बदलत्या लहरी हवामानामुळं? काय आहे की बदलतं हवामान हे थांबवणं अशक्य आहे. त्यामुळे आपल्याला आपले जे शेतीचा कामाचं नियोजन आहे किंवा जी पारंपरिक एक पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज आहे. आणि तशा प्रकारे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तशा प्रकारे बदल करायला सुरुवातही झाली. म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हणजे 2025चा जो पावसाळा होता तर सर्वसाधारणतः शेतकरी जून महिन्याच्या सुरुवातीला शेतामध्ये मशागत वगैरे करायला सुरुवात करतो. तर त्याच्या अगोदरच शेतामध्ये एवढा पाऊस होता तर त्यांनी विचारलं की सर आता करायचं काय म्हणून. तर आम्ही शेतीची कामं कशी करायची, तर आम्ही त्यांना त्यावेळी व्यवस्थितपणे सांगितलं होतं की तुम्हाला 15 दिवसाचा गॅप मिळणार आहे जून महिन्यामध्ये. त्यामध्ये तुम्हाला काही दिवस ओले किंवा काही सुके दिवस असतील त्याच्यामध्ये तुम्हाला शेतीच्या कामाचं नियोजन करता येईल. जे पूर्व मशागतीची कामं, नांगरणी वगैरे जे आहेत ते करता येईल. पेरणीसाठी जाऊ नका कारण 15 दिवसाचा गॅप आहे, पेरणी केली तर परत एकदा त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी जो आहे खास करून आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल म्हणायचं असेल तर एक प्रगत शेतकरी आहे, शिकलेला शेतकरी आहे आणि विकसित म्हणजे अतिशय त्याला तंत्रज्ञान वापरण्याची त्याला ओढ आहे, तशी त्याच्या प्रकारे क्षमताही आहे आणि तशा प्रकारचं ट्रेनिंग आणि तशा प्रकारच्या गोष्टीशी त्यांचा संपर्क सतत येतो. त्यामुळे हवामान विभाग किंवा आपल्याकडे जे कृषी विभाग आहे, राज्याचा कृषी विभाग आहे किंवा आपल्याकडे जी मोठमोठी कृषी विद्यापीठं आहेत जसं मराठवाडा विद्यापीठ आहे किंवा दापोली आहे, कोकणामध्ये आहे, तर प्रत्येक कृषी विद्यापीठे जी आहेत ह्या शेतकऱ्याशी संपर्कात असतात. जे IMD कडून मिळणारा जो जे फोरकास्ट आहे, जे पूर्वानुमान आहे वेगवेगळ्या लेवलवरती, तर ते त्यांना नेहमी देण्याचा प्रयत्न करतात. एक छोटीशी गोष्ट इथे मी सांगतो की सर्वसाधारणतः ज्यावेळी शेतकरी पेरणी करतो त्यावेळी त्याला त्या पिकांच्या प्रत्येक स्तरावरती एक वेगळ्या प्रकारच्या पावसाची अपेक्षा असते. पण अशा प्रकारची अपेक्षा असणं आणि नेमका पाऊस कसा असणं ही गणितं जी आहेत बऱ्याचदा मॅच होत नाही. पण आपल्याकडे वेगवेगळी पूर्वानुमान आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की हवामान विभाग 30 मिनिटाचं पूर्वानुमान ते 3 ते 4 महिन्याचं पूर्वानुमानपर्यंत वेगवेगळ्या स्तरांवरती वेगवेगळ्या टाईम स्केलवरती आपण नेहमी देत असतो आणि शेतकरी त्याचा पुरेपूर फायदा घेतात असं माझं ठाम मत आहे. विज्ञानम जनहिताय.
आता बऱ्याच वेळेला ह्या हवामानाचा फळबागांवर खूप परिणाम होतो. म्हणजे मोहर येत नाही, फुलोरा धरत नाही, अशा तक्रारी येतात. तर या संदर्भात काय मार्गदर्शन करता येईल तुम्हाला शेतकऱ्यांना, विशेषतः आंब्याच्या म्हणा किंवा द्राक्षाची बागा मोडून पडतात? येस, काय आहे की आपण आता महाराष्ट्रामध्ये राहतो, रत्नागिरीचा हापूस जो आहे तो त्याला जिओटॅग जिओटॅग आहे, ऑफ म्हणजे फळ आहे ते, आणि त्याला आंतरराष्ट्रीय मानांकन आहे. त्यामुळे त्याचा आणि फायनान्सचा खूप मोठा कनेक्शन आहे. तर बऱ्याचदा अगोदर पडणारा पाऊस हा त्याला जे फुलोरा येतो वगैरे होतो तो कधी तो खराब होण्याची शक्यता असते आणि मग त्याच्याने त्याचं नुकसान होऊ शकतं. या गोष्टी आहेत. हा एक झाला नंबर 1 बदल. आणि तशा प्रकारचं पूर्वानुमान जर का त्याला व्यवस्थितपणे शेतकऱ्याला मिळालं किंवा त्या बागायतदाराला मिळालं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. अजून एक आहे, ज्यावेळी हवामानामध्ये तापमान वाढ होते तर त्याचा जो फ्लॉवरिंगचा जो एक सीझन असतो कुठल्याही फुलांचा, तो थोडासा लवकर यायला आपण बघतो. म्हणजे जो आता जे पूर्वी जी फुलोरा काही एक ठराविक वेळेमध्ये यायचा, तो त्याच्या 15 दिवस की 1 महिना अगोदर फुलोरा येताना आपल्याला दिसतोय. तर हे जे बदल आहेत हे क्लायमेट चेंजचे बदल आहेत. आणि जी फळबाग आहेत ह्याला आपण कॅश क्रॉप म्हणतो. म्हणजे फक्त पावसाळ्या नाही, समजा हिवाळ्यामध्ये जर का द्राक्षाचं जर का फळ असेल आणि मी जर का त्यांना सांगू शकलो की द्राक्ष बागायतदारांना की उद्या 4 डिग्रीपेक्षा तापमान खाली जाणार आहे रात्रीचं, तर द्राक्षाचं जे फळ आहे ते फाटतं, म्हणजे ते तुटतं थंडीमुळे. तर त्याला गरम ठेवण्यासाठी, उबदार ठेवण्यासाठी जर का त्यांनी त्याला फळांना झाकून ठेवलं त्याच्या घडांना, किंवा तिथे काहीतरी धूर करून तिथे जर का तापमान गरम ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते वाचू शकतं. आणि अशा प्रकारचे प्रयोग आणि अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट्स आणि अशा प्रकारचे संदेश शेतकऱ्यांना, बागायतदारांना वेळोवेळी हवामान विभाग वेगवेगळ्या माध्यमातून दिलं जातं. आणि मग तशा प्रकारचे यशस्वी प्रयोग जे असतात ते नक्कीच शेतकऱ्यांना पुढच्या वेळी मोटिवेट करतात की आपण अशा प्रकारे गोष्टी अंमलात आणणं गरजेचं आहे. हे मोठ्या प्रमाणावर झालेलं शहरीकरण, कारखानदारी किंवा वाहनांची प्रचंड वाढती संख्या किंवा इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या गॅजेट्सचा वापर, याच्यामुळं तापमान वाढ निश्चितच, कार्बन एमिशन खूप होतं आहे, तर याचा तापमान वाढीवर परिणाम होतच असेल ना? मला असं वाटतं की विकास सर्वांना हवा आहे. प्रत्येक गावागावामध्ये तो विकास असण्याची एक गरज आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला चांगले रस्ते मिळावेत, चांगली ट्रान्सपोर्ट सिस्टम असावी, त्याचबरोबर चांगले रेल्वेज असाव्यात, चांगल्या बिल्डिंग असाव्यात, बिल्डिंगमध्ये AC असावं वगैरे वगैरे सारख्या ज्या गोष्टी आहेत, वातानुकूलित इमारती असाव्यात, आणि ज्या काही सुखसोयी आहेत त्या सर्व गोष्टी असाव्यात. पण याचबरोबर जे कार्बन एमिशन आहे, म्हणजे कार्बनचे जे उत्सर्जन आहे, तर एक मूळ घटक आहे की ज्याच्याने पृथ्वीचं तापमान वाढतं आहे. आणि ह्याच्याकडे जर का दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वसाधारणतः आपल्याला तापमानवाढीमुळे मग ते आरोग्य असेल, पाण्याचा वापर असेल, पिण्याच्या पाण्याचा वापर असेल, शेती असेल, किंवा आपलं एकंदरच आरोग्य असेल, तर या सर्वांवरती ह्याचा दुष्परिणाम आपल्याला होताना दिसतील असे नाही, आत्ताच आपल्याला ते होताना दिसत आहे. म्हणजे बऱ्याचदा पूर्वी असं लोक म्हणायचं की तापमान वाढ आणि त्याचे जे बदल आहेत तर ते जे आहेत ते पुढे कुठेतरी आहेत, तसे नाही आहेत ते आत्ताच आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. आणि आपण जर का काही ठिकाणी गेलो, म्हणजे फार पूर्वी असं व्हायचं की शम्मी कपूर किंवा त्याचे जे जुने पिक्चर होते ज्याच्यामध्ये तो हिमालयामध्ये कुठेतरी हिमनद्यामध्ये कुठेतरी तो गाणी म्हणायचा, आज तिथे जाऊन जर का तुम्ही बघितलं तर ती सगळ्या जमिनी ज्या आहेत त्या खडकाळ झालेल्या आहेत, म्हणजे हिमनद्या आक्रसलेल्या आहेत, तिथे सध्या काही नाही आहे. याचा अर्थ असा आहे की तापमान वाढीमुळे हिमनद्या आता हळूहळू वर सरकत गेलेल्या आहेत. तर हे आपल्या एक लाईफ सायकलमध्ये आपण अनुभवलेले गोष्टी आहेत. लहानपणी शाळेत जाताना लागून राहणारा पाऊस, कडाक्याची थंडी, मला असं वाटतं की आता ती हळूहळू कडाक्याची थंडी पुण्याला, नाशिकला देखील पडत नाही. आता कडाक्याची थंडी पडत नाही, आणि आता ती पडली तर लोकांना त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे. तर त्यामुळे हे सर्व जे बदल आहेत हे एका लाईफ सायकलमध्ये होणारे बदल आपल्याला दिसतात. ज्यावेळी आपण क्लायमेट चेंज म्हणतो तर क्लायमेट चेंजची जर का व्याख्या बघितली तर ती सर्वसाधारणतः एक 100 ते 200 वर्षाची व्याख्या आहे. तर त्यामुळे जर का आपण एक 40-50 वर्षांमध्ये जर का अशा प्रकारचे बदल बघतोय तर म्हणून ह्याच्याकडे अतिशय संवेदनशीलपणे बघायची, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघायची गरज आहे. आणि ज्या काही गोष्टींनी कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकेल तर ते जे उत्सर्जन ते आपल्याला करता येईल.
पूर्वी असं म्हणायचे की आपली जी आजी आहे ती दोरीवरती कपडे वाळवायची. आपण आता तसं करत नाही, आपण वॉशिंग मशीनमध्ये करतो. तर असं काही वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की ह्या सोप्या आणि छोट्या छोट्या गोष्टीकडे जर का आपण लक्ष दिलं तर कदाचित खारीचा वाटा जो आहे तो नंतर खूप मोठा होऊ शकतो. तर त्याकडे आपल्याला तशा प्रकारची पावलं उचलणं गरजेचं आहे. अर्थात मोठ्या पॉलिसीजची पण आपल्याला गरज आहे. त्याच्यासाठी यंत्रणा, पैसा, टेक्नॉलॉजी आणि पॉलिटिकल विल आणि विज्ञानाची धरलेली कास, ह्या सर्व गोष्टी जर का केल्या तर मला असं वाटतं की उत्सर्जन बऱ्याच अंशी आपल्याला कमी करता येईल. आणि तशा प्रकारचे कमिटमेंट्स भारताने ऑलरेडी जागतिक स्तरावरती केलेलंही आहे. हो. मगाशी तुम्ही बोलताना हिमनद्यांचा उल्लेख केला, तर एक असं निरीक्षण आहे की दोन्ही ध्रुवावरचं बर्फ, आर्टिक आणि अंटार्क्टिक, हे झपाट्याने वितळायला लागलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल तसं आता मोठ्या प्रमाणावर लँड अपिअर व्हायला लागलेली आहे. तर याचा परिणाम तापमान वाढीवर होतो का, किंवा म्हणजे समुद्राच्या पातळीत वाढ किंवा हवामान बदलावर? सर्वसाधारणतः जे ध्रुवीय प्रदेश आहेत त्या ठिकाणी, म्हणजे मला इथे सांगायला आवडेल माझ्या श्रोत्यांना की मी स्वतः अंटार्क्टिकावरती 1.5 वर्ष होतो. मी माझ्या डिपार्टमेंटकडून IMD कडून मला जाण्याचा योग आला. तर मैत्री स्टेशनवरती मी होतो, 1.5 वर्ष होतं. तर त्या ठिकाणी जे वातावरण आहे, जसं आपण म्हणाल की ध्रुवीय बर्फ आता वितळत आहे, तर ह्याचं प्रमुख कारण म्हणजे वाढणारं तापमान हेच आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की 2-3 खूप मोठ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो. एक म्हणजे ध्रुवीय प्रदेशामध्ये राहणारे जीवजंतू जे आहेत तर त्यांचा ऱ्हास होणं किंवा त्यांना एफेक्ट होणं हा एक मोठा परिणाम आहे. त्याच्यानंतर दुसरा परिणाम जो आहे, पाणी, समुद्राचं बर्फ जे वितळतं त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याची जी पातळी आहे ती आपल्याला हळूहळू वाढताना दिसते. आणि हे अतिशय व्यवस्थितपणे IPCCचा जो रिपोर्ट आहे मगाशी मी म्हणालो त्याच्यामध्ये त्यांना असं म्हटलं आहे. आणि ह्याचा सर्वप्रथम धोका जो आहे तो किनारपट्टीच्या लोकांना आहे. आणि मी अजून एक सांगतो की जगामध्ये जेवढी प्रगत शहरं आहेत त्यातली 90% प्रगत शहरे ही किनारपट्टीच्या भागावरती आहेत. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागांना जर का आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय प्रामुख्याने काही गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज आहे. समुद्राचं जे तापमान वाढतं आहे, मला असं वाटतं की जे मॉडेल्स आम्ही रन करतो तर त्याच्यामध्ये फक्त ॲटमॉस्फिअर नाही आहे, तर ओशन पण हा त्याच्यातला एक मोठा घटक आहे असं मी म्हणेन. आणि त्याच्यातूनच मगाशी जसं म्हणालो अल्निनो किंवा लानिना हे जे दूरस्थ घटक आहेत, जे क्लायमेट ड्रायव्हर्स आहेत मोठे, ज्याचा बऱ्याचदा फायदा किंवा तोटा आपल्या देशातल्या मान्सूनवरती होऊ शकतो. तर हे जे घटक आहेत ह्या सर्वांवरती आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे काम करता येऊ शकतं. पण समुद्राच्या पाण्यामधून मोठ्या प्रमाणावर कार्बन शोषला जातो, तर ते ॲसिडिक व्हायला लागलं आहे का सगळं? काय झालं आहे की प्रत्येकाची एक क्षमता आहे. प्रत्येकाची एक क्षमता आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जो ऑक्सिजन मिळतोय तो समुद्रामधूनच येणारा आहे. तो ऑक्सिजन 60% ऑक्सिजन आहे पृथ्वीला प्राप्त आहे तो समुद्रातून येणार आहे, प्लॅन्क्टनमधून. त्यांचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे. पाण्याचं तापमान वाढलं की बऱ्याचदा असं होतं की पाण्यामध्ये काही ठिकाणी डेड झोन तयार होतात. ओके, तर म्हणजे तिथल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. आणि ऑक्सिजनचं प्रमाण जर का कमी झालं तर मग तिकडच्या ज्या पाणथळ वनस्पती आहेत किंवा ते प्राणीजीव आहेत त्याच्यावरती पण त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वॉटर बॉडीज, नदी म्हणजे फक्त समुद्रच नाही, म्हणजे पिण्याचं पाणी आपल्याला समुद्रातून नाही मिळत. नदी, नाले जे आपल्याकडे आहेत, तलाव, सरोवर जे आहेत मोठमोठी, ह्यालाही वाचवणं फार गरजेचं आहे. तिकडचं पण जे बायो डायव्हर्सिटी जे आहे, जैविक विविधता आहे, त्याला पण आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे वाचवणं गरजेचं आहे. समुद्र वसने देवी पर्वतस्तनम म्हणजे ते असा एक मोठा श्लोक आहे. मला असं वाटतं की ह्या सर्वांकडे आपण अतिशय विनम्रपणे बघायची गरज आहे असं मी म्हणेन. विज्ञानम जनहिताय. हवामानाचा आणि माणसाच्या कार्यक्षमतेचा किंवा प्रकृतीचा, स्वभावाचा असा काय डायरेक्ट परिणाम जाणवतो का नेहमी, की बाबा एक विशिष्ट हवामानातली माणसं खूप उत्साही, आनंदी असतात आणि खूप कार्यक्षम असतात? कारण आपल्याकडे दरवेळेला मुंबईमध्ये एवढा घाम होतो किंवा गरमी असते, काम करणं सुचत नाही माणसांना, किंवा कंपल्सरी सुट्ट्या द्याव्या लागतात उन्हाळ्याच्या वेळेला, कामाचे तास कमी होतात. येस, काय की जर का हवामान प्रसन्न असेल तर नक्कीच तुम्ही ज्यावेळी सकाळी उठा, तुम्ही किंवा मी सकाळी उठा आणि बाहेर जर का हवामान प्रसन्न असेल तर नक्कीच आपला दिवस जो आहे तो थोडासा उत्साही जातो आणि आपल्याला काम करायला एक वेगळी चालना मिळते.
पण जे घटक आहेत, जसं आपण मगाशी म्हणालात की उष्णलहरी जर का वाढणार असतील किंवा त्याचा परिणाम जर का आपल्याला होणार असेल, तर तशा प्रकारचे ज्यावेळी अलर्ट दिले जातात त्यावेळी आम्ही सांगतो की शाळांच्या वेळा बदला. फक्त सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये शाळा चालवा, दुपारच्या सत्रामध्ये शाळा बंद करा. जे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतात, ज्यांना बाहेर उभं राहून काम करतं, तिथे पण तशा प्रकारची सूचना भारत सरकारतर्फे किंवा शासनातर्फे दिली जाते किंवा दुपारच्या 1-2-3 तासासाठी तुम्ही ते काम जे आहे ते थांबवा किंवा त्याला बंद करा. अर्थात याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. ॲडव्हान्टेज हे की ते काम करणारा जो कामगार आहे किंवा तो विद्यार्थी आहे शाळेमध्ये जाणारा, त्याच्या आरोग्यासाठी, त्याच्या सेफ्टीसाठी म्हणून ते होतं. पण त्याचा परिणाम त्या बांधकाम क्षेत्रावरती होतो, त्याचा जो परफॉर्मन्स होतो तो काही 2-3 तासासाठी तो डाऊन होतो. तर अशा प्रकारचं थोडंसं बॅलन्सिंग करणं गरजेचं आहे. मूड स्विंग ज्याला आपण म्हणतो, ते पण आपल्याला, मला असं वाटतं की बऱ्याचदा चांगलं हवामान असेल तर मग घरामध्ये भांडणं कदाचित कमी होऊ शकतात किंवा ऑफिसमध्ये काम करायला थोडीशी अजून जास्त ऊर्जा मिळू शकते. तर चांगलं हवामान हे प्रत्येकाला हवं आहे, पण ते चांगलं कळण्यासाठी पण प्रत्येकाने त्याच्यामध्ये हातभार लावणं फार गरजेचं असं मी म्हणेन. चांगली हवा निर्माण करणं हे आपल्याच हातात आहे. येस. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. मगाशी तुम्ही म्हणाला की शेतकऱ्यांना IMDच्या वतीने वारंवार मार्गदर्शन वगैरे केलं जातं, पण आज जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये शेती केली जाते आणि मग ह्या क्षेत्राला ह्या पद्धतीचं सायंटिफिक किंवा वैज्ञानिक नोहाव म्हणा किंवा लॅब म्हणा अशा पद्धतीचं इम्प्लिमेंट करणं शक्य असतं. सामान्य जो शेतकरी आहे 1.5-2 एकरामध्ये शेती करतो, तर त्याला हे कसं काय तंत्रज्ञान उपलब्ध होईल किंवा ज्ञान मिळेल? फार छान प्रश्न विचारला. आपण ज्याला अल्पभूधारक म्हणतो, म्हणजे ज्याच्याकडे 1-2 एकराची जमीन असते किंवा एकर म्हणण्यापेक्षा काही गुंठे जमीन असते, अगदी तर थोडासा जरी त्याचा पाऊस जागेवरून हल्ला तर त्याच्या मुलाचं शिक्षण किंवा त्या वर्षी त्याने म्हणजे लग्नाचा जर का घरी काहीतरी मोठा बेत केलेला असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विस्कळीत होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे फक्त मोठ्या शेतकऱ्यांना नाही तर छोट्या शेतकऱ्यांना, अल्पभूधारकांना पण आपल्याला अशा प्रकारे वेळोवेळी हात धरून त्यांना मदत करायची गरज आहे. आणि आपल्याकडे जे तंत्रज्ञान आहे सध्या कृषीसाठी, ते आता आम्ही 2025 पासून 2024च्या जानेवारीपासून, म्हणजे गेल्या वर्षापासून मी असं म्हणेन की पंचायत लेवलवरती आम्ही काय केलं, एक MOU केलेलं आहे. आपल्याकडे जे मिनिस्ट्री ऑफ पंचायत आहे, पंचायत राज आहे, त्यांच्यावर आम्ही एक MOU केला आणि त्यांच्या नेटवर्कवरून हवामान विभाग कृषीसाठी लागणारे जे ॲडवायझरी आहेत, जे सल्ले आहेत, ते पंचायत लेवलवरती त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की ते प्रत्येक राज्यामध्ये त्याच्या भाषेमध्ये, जसं राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर का म्हटलं तर मराठीमध्ये, गुजरातमध्ये असेल तर गुजरातीमध्ये, अशा प्रकारची माहिती गावोगावी ग्रामीण स्तरावरती, पंचायत स्तरावरती शेतकऱ्यांना पूर्वानुमान देण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तशा प्रकारे आम्ही देतही आहोत. तर मला असं वाटतं की या सर्व गोष्टीचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. फक्त एवढंच आहे की आपल्याशी त्यांचं जे इंटरॅक्शन आहे ते अजून प्रबळ होण्याची गरज आहे. माझं असंही अजूनही मत आहे की शेवटच्या मैलापर्यंत जर का माझी वॉर्निंग, माझे अलर्ट्स, हवामान विभागाचे जे अलर्ट्स आहेत किंवा जी माहिती आहे ती जर का शेतकऱ्याला त्या वेळी मिळाली, त्याला समजण्या इतपत चांगली मिळाली, तर मला असं वाटतं की तो नक्कीच त्याचा उपयोग त्याच्या शेतीच्या कामाच्या नियोजनामध्ये करणं नक्कीच त्याला फायदा होईल. ही एक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मला वाटतं की आजचा हा जो कार्यक्रम आहे, जो आज आपण करतोय, तर अशा प्रकारचे कार्यक्रम नक्कीच त्याला अजून प्रबळ करतील अशी माझं मार्गदर्शन करतील त्याला. तर मंडळी, तापमान वाढ किंवा लहरी हवामान हे मुळात सरांनी आता सांगितलं त्याप्रमाणे आपण नियमितपणे मोठ्या प्रमाणावर करीत असलेल्या प्रदूषणामुळे निर्माण होतं आणि हे प्रदूषण आपण कमी करणं, आणखीन चांगली हवा निर्माण करणं हे आपल्या हातात आहे. आणि सर, आज तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात, आणखीन तापमान वाढ आणि मान्सून याविषयी अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली, याबद्दल मी आपले आभार मानतो. तर पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. तर्क सुसंगत विचार सरणी, तंत्रज्ञाने होते प्रगती, देई मानवा सुख समृद्धी, निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी, जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय,
विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय